तर आम्ही चाललो आहोत आमच्या गावाला। आमचं गाव कोणतं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगतेच। प्रवास थोडा लांबचा आहे, त्यासाठी सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेसाठी आम्ही पटकनी ब्रेकफास्ट होईल असं ब्रेकफास्ट करत आहोत। आता ब्रेकफास्ट झाला तर पुन्हा आम्ही गावाच्या प्रवासासाठी सुरुवात करत आहोत। ही हिरवीगार झाडे बघून तुम्हाला अंदाज तर आलाच असेल की आम्ही कुठे चाललो आहोत। तर तुम्ही ही अशी लाल माती बघितली असेल, हिरवीगार झाड बघितले असतील तर तुम्हाला कळालंच असेल की मी कोकणात आली आहे, कोकणात माझ्या गावी। आणि गावी कशासाठी आली आहे तर आमच्या इथे होळी खूप मोठी साजरी केली जाते आणि मला तिथे यायला माझ्या मुलाच्या एक्झाममुळे जमलं नव्हतं, तर मी आता देवदर्शनासाठी आली आहे। माझ्या गावाकडे आल्यावर मला असं वाटतं की आपल्या शहरापासून मी माझ्या गावाकडे आली की ही हिरवीगार झाडं, शुद्ध वातावरण, पक्ष्यांचे आवाज खूप छान वाटतं, शांतता वाटते, मन प्रसन्न राहतं, मनाला शांतता भेटते। संध्याकाळच्या वातावरणात आम्ही आलो आहोत आमच्या मेन देवीच्या इथे मंदिरात। तर तिथलं वातावरण इतकं सुंदर वाटत आहे, खूप छान वाटत आहे मला। तर मंदिरात प्रवेश करताना इतकं मोठं मंदिराचं गेट, तिथे हिरवीगार झाडं आणि मंदिरात एवढी स्वच्छता आहे, खूप छान वाटतं आहे तिथे। दर्शन घेऊन झाले आहे तर आम्ही आमच्याबरोबर पहिल्यांदाच ड्रोन घेऊन आलो होतो, तर आम्ही त्याचा एक ड्रोन शॉट काढला आहे, तर तुम्ही तो बघा। आणि उद्या मी तुम्हाला माझ्या गावातलं, माझ्या घरातलं की रुटीन कसं असतं ते मी तुम्हाला उद्या ब्लॉगमध्ये माझ्या दाखवेन। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।